चला नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. जिओग्राफी ऑप्शनल लेक्चर नंबर 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. भूगोलशास्त्र म्हणजे काय आपण कालच्या सेशन मध्ये कंप्लीट केलं. आय होप सेशन तुम्ही रिवाइज केलं असेल, ज्याच्यामध्ये आपण अप्रोचेस देखील बघितलेले आहेत. अप्रोचेस लक्षात ठेवा. अप्रोचेस वरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. आन्सर रायटिंग आपण घेऊया इथं. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया की भूगोलाच्या अभ्यासाचे उद्देश काय आहे. ठीक आहे, जिओग्राफी ऑप्शनल म्हणून तुम्ही घेतलाय, तर भूगोलाच्या अभ्यासाचा उद्देश काय आहे. आपण तर आपल्या एक्झामसाठी अभ्यास करतोय बरोबर, पण भूगोल विषयामध्ये आपण जो पार्ट स्टार्ट केलेला आहे मानव भूगोल. तर बघा भूगोलामध्ये जी शाखा आहेत, बऱ्याच शाखा आपण बघितल्या, तर मानव भूगोलाची जी शाखा आहे ना, तर ही मानव भूगोलाची शाखा खूप जास्त महत्वाची मानली जाते. ठीक आहे, ओके. मानव भूगोल अनेक विचारवंतांनी अभ्यासाचे उद्देश मांडलेत मानव भूगोलमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला जीन ब्रुन्स असतील, WM डेव्हिस असतील, हे विचारवंत महत्वाचे आहेत. हे क्वेश्चन प्रिलियमला सुद्धा येतात. इथे तर आपण ऑप्शनल बद्दल बघत आहोत. तर मानव भूगोलामध्ये ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं, जीन्स ब्रुन्स असतील किंवा WM डेव्हिस असतील, हे विचारवंत महत्वाचे आहेत. मग मानव भूगोलाच्या अभ्यासामध्ये जे 5 महत्वाचे उद्देश आहेत लक्षात घ्या. UPSCचा अभ्यासक्रम UPSC सारखंच करू नका. मी प्रत्येक सेशन मध्ये सांगते, विनाकारण टेन्शन मध्ये जाल तुम्ही. तर मानव भूगोलाच्या अभ्यासामध्ये 5 महत्वाचे उद्देश आहेत. कोणते आहेत महत्वाचे उद्देश ते आपल्याला इथं बघायचे आहेत बरोबर, कारण आपण बघतोय आता मानव भूगोल. भूगोल विषयामध्ये मानव भूगोलाची शाखा खूप महत्वाची आहे. ठीक आहे, तर जीन ब्रुन्स जे होते ना, यांनी काय केलं, यांनी प्राकृतिक पर्यावरणाचे आविष्कार आणि मानवी क्रिया याच्यामधील परस्पर संबंधाचा जो अभ्यास करणं आहे ना, ते महत्वाचं मानलं आणि मानवी भूगोलाचा प्रमुख उद्देश त्यांनी हाच सांगितला. ओके, की जे प्राकृतिक पर्यावरणाचे आविष्कार होत आहेत आणि मानवी क्रिया आहेत याच्यामधील जो परस्पर संबंध आहे याचा अभ्यास करणे म्हणजे मानव भूगोल. ओके, डेव्हिस काय म्हणतात बघा, WM डेव्हिस, प्राकृतिक पर्यावरणाचा व मानवी क्रिया याच्यामधील परस्पर संबंधाच्या भौतिक परिणामांचा शोध घेऊन पर्यावरणावरती नियंत्रण करणं हा मानवी भूगोलाचा प्रमुख उद्देश त्यांनी सांगितला. WM डेव्हिस आणि जीन ब्रुन्स यांनी प्राकृतिक पर्यावरणाचा उल्लेख केलाय, मानवी क्रियांचा पण उल्लेख केलाय. WM डेव्हिस यांनी परस्पर संबंध, भौतिक परिणाम आणि पर्यावरणावर नियंत्रण हे प्रमुख उद्देश मांडलेले आपल्याला इथं दिसून येतात. ठीक आहे, हे तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात ठेवावे लागतात. तिसरा जो उद्देश आहे तो आहे विशिष्ट प्रदेशातील प्राकृतिक आणि सांस्कृतिक पर्यावरणातील प्रतिक्रियात्मक संबंधाचा अभ्यास करणं. एखादा विशिष्ट प्रदेश आहे, त्या प्रदेशामधील प्राकृतिक आणि सांस्कृतिक पर्यावरण जे आहे ना, त्याच्यामध्ये जे काही प्रतिक्रियात्मक संबंध आहेत, तर या संबंधाचा अभ्यास करणं हा कशाचा उद्देश आहे, हा मानवी भूगोलाचा प्रमुख उद्देश आहे. यालाच काय म्हटलं जातं, कार्यात्मक संबंध असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. चौथा उद्देश आहे भूगोलाच्या संपूर्ण आणि शास्त्रीय ज्ञानासाठी आपल्याला काय करावं लागेल, मानवी भूगोलाचा अभ्यास करावा लागेल. आणि पाचवा उद्देश आहे महत्वाच्या नैसर्गिक संसाधनांचा, जे काही आपल्या पृथ्वीवरती नैसर्गिक संसाधनं आहेत त्याचा परिपूर्ण विनियोग करायचा आहे, आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं नियोजन करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम इथे राष्ट्रीय अर्थव्यवस्था का आली, बघा मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स आपण शिकतो बरोबर. तर आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी आपण काय शिकतो, मायक्रो का मॅक्रो, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. तर राष्ट्रीय अर्थव्यवस्था नियोजन आपण कसं करतो, जे आपल्या देशामध्ये नैसर्गिक संसाधन आहे त्याचा परिपूर्ण वापर करून बरोबर, नैसर्गिक घटकांशी योग्य प्रकारचं समायोजन करायचं आहे, मानवाची तांत्रिक आणि सांस्कृतिक प्रगती जाणून घ्यायची आणि पर्यावरणाला अनुकूल प्रगती करण्यासाठी मानव भूगोलाच्या अभ्यासाची गरज आहे. क्वेश्चन काय बनू शकतो बघा, इथं तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो की भूगोलाच्या अभ्यासाचे उद्देश सांगून मानव भूगोलाचं महत्व विशद करा. ओके, पहिलीच परीक्षा आहे वर्णनात्मक स्वरूपामध्ये, त्याच्यामुळे असे क्वेश्चन बनू शकतात. ठीक आहे, क्लिअर. चला नेक्स्ट आपण आता भूगोलाच्या अभ्यासाचं महत्व आपण जसं बघतो, मानवी भूगोलाचा 5 उद्देश आपण बघितले. तर मानवी भूगोलाचा अभ्यास पर्यावरण शास्त्राप्रमाणे शुद्ध आहे का नाही, मग तो कसा करावा लागेल, मानवी भूगोल म्हणतोय ना आपण,
तर तो सामाजिक विज्ञानाच्या पद्धतीने करावा लागेल. ओके. मानवी भूगोल हे सामाजिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही विज्ञानाची वैशिष्ट्ये असणारं विज्ञान आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो याला, मानवी भूगोलाला आपण फक्त सामाजिक विज्ञानाची पद्धत नाही वापरू शकत. लक्षात आलं तुमच्या इथं, सामाजिक आणि नैसर्गिक दोन्ही विज्ञानाची वैशिष्ट्ये असणारं विज्ञान आहे. म्हणजे पर्यावरण शास्त्राप्रमाणे ते शुद्ध नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता मानवी भूगोलातून मानव आणि त्याचे जे व्यवसाय आहेत याच्यातले सगळे जे महत्वाचे संबंध आहेत त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, बरोबर. व्यवसाय विकासाच्या योजना आखताना काय करावं लागतं, मानव भूगोलाचा विचार करावा लागतो, डेफिनेटली करावा लागतो. ओके. मानव वंशाची उत्क्रांती असेल, वांशिक वैशिष्ट्ये असतील, त्याच्यानंतर वांशिक वर्गीकरण असेल, याचं जे ज्ञान आहे ना ते मानव भूगोलातून प्राप्त होतं आणि याचा उपयोग मानवाचं अधिकाधिक परिपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी होतो. लक्षात आलं. तर भूगोलाच्या अभ्यासामध्ये मानव भूगोल ही जी शाखा आहे ना, तर ह्या मानव भूगोलाचं महत्व आपल्याला इथं थोडस समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा इथं कॉन्सेप्ट काही नाही आहे, त्याच्यामुळे जास्त काही आपण एक्सप्लेन करत नाही आहोत. लोकसंख्या, वितरण, संरचना, वाढ, स्थलांतर, लोकसंख्या समस्यांचं ज्ञान, हे सगळं आपण कुठे शिकतो, हे सगळं आपण मानव भूगोलामध्ये शिकतो, बरोबर. याचा उपयोग कशासाठी होतो, लोकसंख्येचं धोरण ठरवायचंय. 2 धोरणं आपण अभ्यासतो प्रिलियमसाठी. मानव संसाधन विकासाचं धोरण ठरवायचंय किंवा मानवी भूगोलाच्या अभ्यासामुळे मृदा असेल, जल, वनस्पती, प्राणी, खनिज संसाधने, म्हणजे जे काही संसाधनं आहेत पृथ्वीवरची संसाधनं आणि आपण जर आपल्या देशाच्या बाबतीत बोललं तर आपल्या देशातील संसाधन, ठीक आहे, यांचा इथं काय होतं, परिपूर्ण वापर करणं शक्य होतं. म्हणजे विविध प्रकारच्या परिसंस्थांमधील मानवी जीवनाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान बघा, विविध प्रकारच्या परिसंस्थांमधील मानवी जीवनाचं ज्ञान प्राप्त होतं. तेथील अनुकूल घटक, प्रतिकूल घटक, उणिवा आणि समस्यांचं आकलन पण होतं. हे सगळं कशामुळे होतं, मानव भूगोलाचा आपण अभ्यास केल्यामुळे इथं होतं, बरोबर. किंवा जीवन पद्धतीमध्ये आवश्यक बदल करणं, त्याच्यावरील समस्यांवर उपाय योजना करणं इथं शक्य होतं. वसाहतीचा विकास, उगम, ग्रामीण आणि नागरी वसाहतीचा पद्धतशीर अभ्यास, हे सगळं आपण कुठं करतो, मानव भूगोलामध्ये करतो. त्याच्यामुळे काय होतं, वसाहत विकास असेल, तिथलं नियोजन असेल, हे सरकारला करता येतं. याच्यासाठी मानव भूगोलाचा अभ्यास खूप जास्त महत्वाचा आहे. जेव्हा तुम्हाला भूगोलाच्या अभ्यासामध्ये मानव भूगोलाचा अभ्यास का महत्वाचा आहे, तेव्हा तुम्हाला हे 7 पॉइंट लिहावे लागतील. प्लस तिथे तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये मानव भूगोल म्हणजे काय हे सुद्धा लिहावं लागतं, बरोबर. तसेच मानवाच्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया, त्याच्यावरती नैसर्गिक परिस्थितीत होणारे जे परिणाम आहेत त्याचा अभ्यास मानव भूगोलामध्ये होतो. म्हणजे एखादा प्रदेश आहे, बरोबर, त्या प्रदेशाचं तुम्हाला नियोजन करायचं आहे, तर तिथे व्यवसाय पूर्ण संघटन करणं शक्य होतं. किंवा प्रशासन असेल, आरोग्य, शिक्षण, इथं मानवांची गरजा आहेत ना त्याची पूर्तता करताना काय पायाभूत ठरतं, मानवी भूगोल, बरोबर. आदिवासी जीवन आहे त्याचा अभ्यास पण मानवी भूगोलात केला जातो, बरोबर. मग जेव्हा आपण आदिवासीच्या जीवनाचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये करतो तेव्हा आदिवासींच्या विकासाच्या योजना आखता येतात, समस्यांचं निराकरण पण करता येतं. लक्षात आलं. त्याच्यानंतर राजकीय भूगोल आणि मानवी भूगोल या शाखांच्या अध्ययनामुळे काय होतं, आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक निर्णय आपल्याला घेता येतात. म्हणून आपण म्हणतो की मानवी भूगोलाच्या अभ्यासाचं वैज्ञानिक महत्व वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं. तर मानवी भूगोल म्हणजे काय, मानवी भूगोलाचे अप्रोचेस असतील, मानवी भूगोलाचं वैज्ञानिक महत्व असेल, हे सगळं आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागतं, जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर तिथे आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघूया भूगोलाचा जो विकास आहे. तर पाठीमागे आपण जर प्राचीन काळातलं तर बघितलं आपण, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. पण इथं मानव भूगोलाबद्दल जर आपण बघितलं तर 15 वर्षामध्ये भूगोलामध्ये काय झालंय, मागील 15 वर्षामध्ये संकल्पनात्मक क्रांती झाली. एकूण भूगोलाचं स्वरूप बदललेलं दिसतं तुम्हाला. याच्यामध्ये एकूण 6 संकल्पना महत्वाच्या आहेत. कोणत्या,
स्थान आणि स्थळ, हालचाली आणि अंतर, मायग्रेशन वगैरे आपण शिकतो. मार्गजाळे, नाकी आणि श्रेणी रचना, साधन संपत्ती आणि प्रमाण. आता हे काय आहे तेही आपण शिकूया. बघा, भूगोलाचा विकास जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा तुम्हाला इथं हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंट वरती UPSC ला क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भूगोलाचं इतर शाखेमधील जे वर्गीकरण आहे ना, त्याच्यामधलं स्थान आपल्याला अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला भूगोलाचा इतर शास्त्रांशी संबंध अभ्यासावा लागतो. त्याच्यानंतर आपण इथे काय शिकणार आहोत, अगोदर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते. जो आपला सिलेबस आहे त्या सिलेबस कडेच वळतोय आपण हळूहळू. त्याच्यानंतर आपण जातो, सॉरी, आपलं हे युनिट पहिलं समाप्त होतं आणि मग आपला प्रॉपर जो पहिला टॉपिक आहे ना, मानव भूगोलाचा, तो आपला इथं स्टार्ट होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आपण हा पार्ट कंटिन्यू करूया. इथून तुमचा बघा, ऑप्शनलला कशी सुरुवात करावी याचं बेस्ट एक्झाम्पल आपण घेतलेले लेक्चर. ठीक आहे, ओके. भूगोलशास्त्र म्हणजे काय, त्याचा जो काही इतिहास आहे, त्याच्यानंतर भूगोलामधल्या ज्या 6 संकल्पना आहेत, याच्यामधली पहिली संकल्पना आहे स्थान आणि स्थळ. स्थान आणि स्थळ ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेला भूगोलाचा पाया म्हणतात. का म्हणतात? बरोबर. एखादी घडणारी घटना आहे, ती एखाद्या स्थळावर घडते. त्या स्थळाचं स्थान आपल्याला अनेक प्रकारे अक्षांश, रेखांशाच्या साहाय्याने, बरोबर, वर्णन करणं ही पद्धत आहे. पृथ्वीवरती कोणतं स्थान किंवा कोणतं स्थळ कुठं आहे हे आपल्याला अचूक सांगता येतो. म्हणून आपण म्हणतो स्थान आणि स्थळ ही संकल्पना कशी आहे, महत्वाची संकल्पना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हालचाली आणि अंतर. दुसरी महत्वाची संकल्पना. इथे काय होतं, भूगोलाच्या अभ्यासामध्ये अभिक्षेत्रीय हालचाली ज्या असतात ना, त्या महत्वाच्या असतात. म्हणजे काय, जसं नदीतून वाहणारं पाणी आहे, वारा आहे, हिमनदी आहे, सागर जलाची हालचाल आहे, जमिनीमध्ये झिरपणारं पाणी आहे. ह्या ज्या सूक्ष्म हालचाली आहेत ना, मानवाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या असंख्य हालचाली, बरोबर, नदी, वारा, हिमनदी, सागरजल यांच्या हालचालीपासून मानवाच्या हालचाली इथपर्यंतच्या असंख्य हालचाली या संकल्पनेअंतर्गत येतात. भूगोलामधली दुसरी संकल्पना. आता दोन घटकातील परस्पर प्रतिक्रियेचं प्रमाण कशावरती अवलंबून असतं, अंतरावरती, बरोबर. एक शहर दुसरं शहर जवळ असेल तर देवाणघेवाण वाढते, जसं जसं अंतर वाढत जाते तसं तसं देवाणघेवाण कमी होते. दोन प्रमुख शहरामधल्या हालचाली अधिक असतात, याला क्रिया प्रक्रिया म्हणतो आपण. काही हालचाली क्षेत्रीय स्वरूपाच्या असतात, जसं की विशिष्ट शहरामधील लोकांच्या शहरा अंतर्गत होणाऱ्या हालचाली क्षेत्रीय, तेवढ्याच क्षेत्रापरत्या, बरोबर, त्याला आपण म्हणतो क्षेत्रीय हालचाली. ओके. याच्यानंतर आहे मार्गजाळे. बघा, मार्गजाळे जे आहे ना, ते मार्गजाळे अनेक प्रकारचे असू शकतात. अभिक्षेत्रीय संशोधनामध्ये मार्गजाळे महत्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय जलमार्ग, नदी मार्ग, रेल्वे मार्ग, रस्ते, विमान मार्ग महत्वाचे आहेत, बरोबर. आणि सगळे मार्ग मिळून आपण एक मार्गजाळ बनवतो. हे कशा प्रकारचं विकसित झालं वगैरे, कुठून स्थापन करायचा, या सगळ्या बाबी याच्यामध्ये येतात. मग मोठी मोठी शहरं असतील, ती शहरं जोडायची आहेत, लोहमार्गाने जोडायची आहेत. त्याच्यामधलं अंतर, वेळ, वाहतूक याचा समतोल साधून काय करावे लागतात, मार्ग निर्माण करावे लागतात, बरोबर. जसं की इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, सेंट्रल कनेक्टिव्हिटी, इंटर कनेक्टिव्हिटी, सर्क्युलर कनेक्टिव्हिटी, युनिडायरेक्शनल कनेक्टिव्हिटी, हे आपल्याला अशा डायग्राम एक्झाम मध्ये काढाव्या लागतात, बरोबर. तर हे सगळं आपल्याला इथं विचारात घ्यावं लागतं, जेणेकरून ही जी माहिती मार्गजाळी आहे त्याचा आपल्याला इथं वापर करता यावा. ठीक आहे. नाकी आणि श्रेणी रचना बघा, जेव्हा मार्गजाळे आपण स्थापन करतो तेव्हा भिन्न मार्ग एकमेकाला छेदतात, बरोबर. इथं दाखवले की तुम्हाला हा मार्ग इथं छेदलाय, बरोबर. क ड अ ब क ड, हे ब या ठिकाणी छेदलेत, बरोबर. तर एकमेकांना छेदतात, तिथं नाके निर्माण होतात. त्याच ठिकाणी रेल्वे मार्ग असतील तर महत्वपूर्ण नाके निर्माण होतं. ओके. म्हणजे मार्गजाळे आणि नाके ह्या संकल्पना एकमेकांना जोडून आहेत. आपण डे टू डे लाईफ मध्ये हे सगळं बघतो. मग याचा अभ्यास जर केला तर काय होतं, एक ठराविक रचनाक्रम, श्रेणी रचना आढळून येते, बरोबर. तुम्ही एक्झाम्पल, मी तुम्हाला बोलले की आन्सर रायटिंग मध्ये कायम एक्झाम्पल लिहावे लागतात. तर ख्रिस्टलर यांनी अभ्यास दिला, जर्मनी येथील नाके शहरे ही केंद्रीय शहराच्या बाबतीत आढळतात. एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, बरोबर. लहान शहर आहे, त्याच्या ठराविक अंतरावर मोठं शहर आहे, मोठ्या शहराच्या संरचनेत असलेलं त्यापेक्षा असलेलं मोठं शहर आहे, याला सेंट्रल प्लेसेस असं नाव दिलं जातं. ओके. याला आपण म्हणतो नाकी आणि श्रेणी रचना, बरोबर. आता इथं तुम्हाला दाखवलंय बघा, इथं जो
वाडी आहे, नगर आहे, खेडे आहेत, शहर आहे, अशा प्रकार. आता हे जे दिसत आहे हे सगळे शहर आहेत. ब्लॅक कलरचा डॉट शहर आहे. ठीक आहे, लक्षात आलं. हे मधलं मोठं शहर तुम्हाला दिसतं. क्लिअर. क्रिस्टल सेंट्रल पॅलेसेस श्रेणी रचना आपण काय बघितली इथं, की इथं लहान शहर, ठराविक अंतरावर मोठं शहर, मोठ्या शहराच्या संरचनेत असलेले त्याच्यापेक्षा मोठं शहर. लक्षात आलं. क्लिअर. तर हे अशा प्रकारे आपल्याला इथं जी श्रेणी रचना आहे ना, तर नाके शहरे सभोवतालच्या प्रदेशाच्या मुख्यतः सेवा आणि गरजा भागवतात. बरोबर. त्याचे सेवा क्षेत्र सामान्यतः कसं असतं, षटकोनी आकाराचं असतं. नाके शहरावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. 3 षटकोन मिळून शहराच्या वरच्या श्रेणीच्या शहराचं क्षेत्र बनतं आणि मोठ्या क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या शहराची एक श्रेणी रचना इथं आपल्याला तयार झालेली दिसते. याला केथरी संरचना असं म्हटलं जातं. आणि देशाचा विकास केंद्राचा विचार करताना या संकल्पनेचा इथं उपयोग होतो. तर ही केथरी संरचना तुम्हाला प्रिलियमलाही विचारली जाऊ शकते, मेन्सलाही विचारली जाऊ शकते. ठीक आहे. ओके. याच्यानंतर आहे साधन संपत्ती. बघा, भूगोलामध्ये साधन संपत्तीचा विकास आणि वापर महत्वाची संकल्पना आहे. साधन संपत्ती म्हणजे काय, तिचा विकास किती करायचा, कसा करायचा, असे प्रश्न पडतात. ओके. बघा, इंट्रोडक्शन आहे, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आता हे जे आहे हे आपल्याला सगळं पुढे शिकायचं आहे. क्रिस्टल सेंट्रल प्लेसेस श्रेणी रचना काय आहे, जेव्हा आपण वाडी वस्त्या त्याचे प्रकार शिकतो ना, तिथं आपण शिकणार आहोत. आता जस्ट आपण इंट्रोडक्शन बघतोय. तर वापर कसा करायचा आहे, साधन संपत्तीचा कसा करायचा आहे, किती करायचा आहे, तिथूनच आपली अर्थव्यवस्था डेव्हलप होत असते. बरोबर. बघा, नेक्स्ट आहे प्रमाण. प्रमाण म्हणजे काय, स्केल. ही सुद्धा एक परंपरागत संकल्पना आहे. म्हणजे नकाशा तयार करतो, किती मोठ्या प्रमाणावर किंवा लहान नकाशाला किती प्रमाण वापरायचं महत्वाचं आहे. शेताचा भूमी वापर, एका राज्याचा भूमी वापर याचं प्रमाण भिन्न असतं की नाही. बरोबर. तर हे भूमी वापर याचं प्रमाण भिन्न असतं. म्हणून एका अभ्यासाचं दुसरीकडे सामान्यीकरण करणं आणि त्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करणं हा भाग या प्रमाण या संकल्पनेमध्ये रुजवलेला आहे. बरोबर. मग आधुनिक भूगोलामधील या 6 महत्वाच्या संकल्पनांबरोबर गणित, संख्याशास्त्र, आधुनिक गणित सिद्धांत यांचा वापर करणं किंवा सिम्युलेटिव्ह मॉडेल यांचा वापर करून काय केलं जातं, घटनांचे जे पूर्व विचार असतात ना, ते इथे करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. क्लिअर. तर हे आपण काय बघितलं, हे आपण 5 संकल्पना बघितलेल्या आहेत, ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन बनू शकतो की भूगोलाचा जो विकास झालेला आहे ना, संकल्पनात्मक क्रांती झालेली आहे. तर ही संकल्पनात्मक क्रांती आपल्याला या पॉइंट्सद्वारे एक्झाम मध्ये काय करता येते, मांडता येते. ठीक आहे. ओके. क्लिअर. याच्यानंतर आपण बघतोय भूगोलातील इतर शास्त्र शाखेमधील वर्गीकरणाचं स्थान. बरोबर. आता प्रत्येक शास्त्र इतर शास्त्राशी जोडलेलाच असतो, इतर शास्त्रावरती अवलंबून असतो. स्वतःचं अस्तित्व नाही अशी शंका वाटू लागते. बरोबर. तर कांट आणि नंतर हेटनरनं काय केलंय, भूगोलाचं इतर शास्त्रातील स्थान तर्कशुद्ध आणि निश्चितपणे मांडलं. पण त्याच्यानंतर दुर्लक्ष पण झालं, भूगोलाविषयी विवाद पण उपस्थित झाले. मग इमॅन्युएल कांट जे होते ना, त्यांनी काय केलं, या सगळ्या शास्त्राचं 2 भागात वर्गीकरण केलं, तार्किक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र. बरोबर. मग आता हे तार्किक शास्त्र काय आहे, तार्किक शास्त्रामध्ये अशी सगळी शास्त्रे येतात की ज्याच्यामध्ये त्या शास्त्रातील अभ्यासातील सामान्य तत्वे शोधून काय केलं जातं, त्याची निर्मिती आणि इतर प्रक्रियातील नियमान अनुवादित केले जातात. बरोबर. यालाच पद्धतशीर शास्त्र सुद्धा म्हटलं जातं. ओके. पण याच्याशिवाय कांटला आणखी एक दृष्टिकोन महत्वाचा वाटला, त्यांना नाव दिलं नैसर्गिक वर्ग. याच्यामध्ये त्यांनी 2 शास्त्र घेतले, ज्याच्यामध्ये घटनांचा स्थळ आणि काळाचा संदर्भ आहे. म्हणजेच एकाच वेळी किंवा एकाच ठिकाणी जोडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारं शास्त्र. बरोबर. म्हणजे स्थळानुरूप अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल आणि काळानुरूप अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे इतिहास. आपण बघतो इतिहासामध्ये काय महत्वाचं असतं, सणावळ्या महत्वाच्या असतात. मग ही दोन्ही शास्त्र घटनावर भर देत नाहीत, त्याचं वर्णन करतात. बरोबर. भूगोलातील अवकाश हे स्थल सापेक्ष, तर इतिहासातील ते कालगम्य असतं. म्हणजे दोन्ही शास्त्र काय आहेत, एकाच वर्गात येणारे परस्पर संबंध शास्त्र आहेत. बरोबर. म्हणून कांटने भूगोलाला प्रत्यक्ष शास्त्र म्हटलेलं आहे. आणि हेटनरच्या मतानुसार जगाचे 3 प्रकारामध्ये विभागणी होते, पद्धतशीर अभ्यास, कालनिहाय अभ्यास आणि अवकाशातील अभ्यास.
आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तार्किक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र एक्झाम मध्ये विचारतील का? अजिबात नाहीत, लक्षात घ्या. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाहीत. एक्झाम मध्ये काय विचारतात? प्राकृतिक भूगोल आणि मानव. ठीक आहे, आपण फक्त बघतोय की याचा संबंध कसा येतोय, बरोबर. तर इथं भूगोलामध्ये घटनाची स्थल सापेक्षता, अवकाश सापेक्षता महत्वाची आहे. मग कांटनं काय सांगितलं? कांटनं काय सांगितलं बघा, 18व्या शतकात सांगितलं की सर्व शास्त्र घटना किंवा पदार्थ पृथ्वीपासून वेगळे घेऊन त्याची निर्मिती, गुणधर्म, कार्य, कारणभाव याची चर्चा करतात. इतिहासातील घटनांना जसा नेहमी काळाचा संदर्भ असतो, तसा भूगोलातील घटनांना नेहमी अवकाशाचा संदर्भ असतो. कांट प्रमाणेच हम्बोल्टने पण 18व्या शतकात इतर शास्त्रे ही घटनांशी संबंधित आहेत, पण इतिहास काळाशी संबंधित आहे आणि भूगोल हे अवकाशाशी संबंधित आहे असं मानलं. सिंपल आहे, आपल्या लक्षात येतं हे सगळं. भूगोल हे समन्वयात्मक शास्त्र आहे, म्हणजे प्राकृतिक आणि सामाजिक अशा सगळ्या घटनांचा आढावा घेतं. भूगोलाची विशेषता आहे ही, बरोबर. एकाच वेळी प्राकृतिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारचे शास्त्र आहे, म्हणून आपण काय म्हणतो, स्वतंत्र शास्त्र आहे. स्वतःचं स्थान आहे भूगोलाचं. आणि मग आपण काय करतो, दोन शाखामध्ये वर्गीकरण करतो, प्राकृतिक भूगोल आणि मानव भूगोल. हा आहे आपल्या सिलेबसचा भाग. इथून खरा आपला सिलेबस चालू होतो, प्राकृतिक भूगोल आणि मानव भूगोल, बरोबर. प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला काय शिकायचं असतं, आपला सिलेबसच आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये आपण शिकतो खगोलीय भूगोल, भूरूपशास्त्र, त्याच्यानंतर ओशनो क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी, त्याच्यानंतर ओशनोग्राफी मध्येच भौतिक सागरशास्त्र, रासायनिक सागरशास्त्र, भूशास्त्रीय सागर विज्ञान, सागरी जीवशास्त्र, बरोबर. जैव भूगोल पण आपण याच्यामध्ये शिकतो. जैव भूगोलाचा विकास शिकतो, मृदा भूगोल शिकतो आपण.